तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आजचा हा स्पेशल दिवस आहे कारण की खूप दिवसापासून आमची धावपळ सुरू होती। तर आज फायनली सर्व काम झालेले आहे आणि आज ओपनिंगचा दिवस आहे, म्हणजे ज्वेलरीचं ओपनिंग आजच आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की केरलामध्ये कशा पद्धतीच्या ज्वेलरी असतात किंवा इथलं दागिनं कसं असतात, म्हणजे थोडेसे डिझाईन्स आम्ही याच्यामध्ये दाखवतो लास्टच्या वेळेस। तर शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ज्वेलरीचा व्ह्यू असा आहे। ॲक्च्युली ही ज्वेलरी म्हणजे नवीन आत्ताच आम्ही ओपन करतो आहे असं नाही, पूर्वीपासून आमची ज्वेलरी होती। तर त्या ठिकाणी म्हणजे ह्या ज्वेलरीच्या समोरच आमची ज्वेलरी होती, पण तिथं ना पार्किंगची सोय होत नव्हती, म्हणजे गाड्या वगैरे पार्क करायला जमत नव्हत्या। त्यामुळे आम्ही आता त्याच्या पुढचाच रूम घेऊन तिथं शोरूम रेडी केला आणि तिथं फक्त ज्वेलरी शिफ्ट केली आहे। म्हणजे पहिलंच फर्निचर आहे ते फक्त तिकडून इकडच्या साईडला शिफ्ट केलेलं आहे, एवढाच फरक आहे। जर तुम्ही ज्वेलरीचा चॅनल बघितला तर तुम्हाला समजेल की आमची पूर्वीची जशी ज्वेलरी आहे तशीच ही पण आहे आणि सगळं तिकडचं फर्निचर इकडं आम्ही शिफ्ट केलेलं आहे। त्यामुळे ओपनिंग असं मोठ्या प्रमाणात आम्ही तसं काही केलेलं नाही, जस्ट आम्ही पूजा केली आणि प्रवेश केला असं एवढंसं केलेलं आहे। छोटंसं सिंपल पद्धतीने ओपनिंग झालं कारण ही काही ज्वेलरी नवीन नाही, म्हणजे खूप वर्षापूर्वीचे आम्ही जस्ट सगळं इकडे शिफ्ट केलेलं आहे कारण इथं पार्किंगची सोय आहे। 3 म्हटलं तरी गाड्या इथं बसतात। सकाळपासून पतीजींची खूप धावपळ सुरू आहे। तर आम्ही आता एका साईडचं शटर फक्त ओपन केलं आहे आणि एका साईडचं ओपन केलेलं नाही। सगळं सेटअप झाल्यानंतर डिस्प्ले वगैरे सगळं लावल्यानंतर आम्ही पुढच्या साईडचं शटर ओपन करणार आहे। तर पतीजींची धावपळ खरं तर एका महिन्यापासून सुरूच आहे, म्हणजे 12 वाजेपर्यंत रात्रीचं काम सुरूच होतं। एका महिन्यात ही ज्वेलरी रेडी करून घेतली, त्यामुळे खूप धावपळ झाली आणि जास्त दिवस बंदही करू शकत नाही, त्यामुळे पटापटा सर्व कामं करून घेतलीत। तर ह्या ज्वेलरीचा व्ह्यू कसा आहे माहिती आहे का, म्हणजे पुढच्या साईडने पण पूर्ण ग्लास आहे आणि इकडच्या साईडने म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला पूर्ण ज्वेलरीचा व्ह्यू बाहेरून बघता येतो आहे, असा हा व्ह्यू आहे। तर पुढची आता इकडच्या साईडची ग्लास तुम्हाला काच दिसत असेल ती पूर्ण ओपन आहे आणि आता हे जे शटर ओपन करणार आहे ना, ती जर ओपन केल्यानंतर तो आहे पुढचा साईड आणि इकडचा एक साईड, म्हणजे 2 रोड आहे तिथं। तर आता ज्वेलरीमध्ये फक्त आमचं स्टाफ आणि आम्हीच आहे। तर इथं आम्ही 5-6 जण सगळं व्यवस्थित सेटअप करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे 2 ग्रॅम्पा तुम्हाला इथं दिसत असतील तर ते खूप वर्षापूर्वीपासून इथं आहेत आमच्या ज्वेलरीमध्ये। तर अगदी वडिलांसारखं आम्हाला मार्गदर्शन करतात ते दोघं पण। आणि बरेच जण विचारत होते की तुम्ही किती वर्ष झालं इथं आलाय किंवा इथं कसं काय सेटल आहे। तर खूप डिटेलमध्ये आम्ही सांगू शकत नाही, बट जेवढं आम्ही शेअर करू शकतो तेवढंच तुम्हाला मी सांगते की पतीजी लहानपणापासून इथंच आहेत, त्यांचं लहानपण इथंच गेलं आणि मी 19 वर्ष झालं आता इथं आहे, म्हणजे लग्न झाल्यापासून मी इथं आहे। खूप वर्षापासूनचा आमचा हा बिझनेस आहे। इथली लोक कशी आहेत बरेच जण विचारत होते। तर केरलामधली माणसं खूप चांगली आहेत, ती म्हणजे माणुसकीला खूप आहेत। जरी आम्ही महाराष्ट्रीयन असलो तरी पण असं दुसऱ्या राज्यात येऊन इथं सेटल झालं किंवा इथं असं बिझनेस करतो असं आम्हाला काहीच वाटत नाही, एवढी चांगली आहे ती। सपोर्टिव्ह आहेत, खूप हेल्प करतात। कधीही पतीजीने एक फोन केला तर कितीतरी माणसं मदतीला येतील, एवढी छान इथं सगळी माणसं पण आहेत आणि पतीजींचं सगळ्यांबरोबर रिलेशन खूप चांगलं आहे। बऱ्याच ताई विचारत होत्या की तुम्ही आता केरलामध्ये सेटल्ड आहात, इथंच बिझनेस आहे म्हटल्यावर तुम्हाला भाषा वगैरे येते का? तर भाषा आल्याशिवाय तर बिझनेस करू शकत नाही पहिली गोष्ट, कारण कसाही कोणताही बिझनेस करायचा म्हटलं तर असं आपल्याला बोलायची गरजच असते आणि बोलल्याशिवाय काही होत नाही। त्यामुळे भाषा आम्हाला येते, मल्याळम भाषा इथली अवघड आहे बट आम्हाला येते ती आणि पतीजींना खूप चांगल्या पद्धतीने येते। त्यांना वाचता पण येतं, मला पण वाचता येतं आणि बोलता पण येतं। तर तुम्हाला एक व्हिडिओ मी पूर्वी म्हणजे समजण्यासाठी की आम्ही कसं बोलतो त्यासाठी एक अपलोड केलेला होता, तर तो तुम्ही पाहिला असेलच आणि कुणी पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे कुणाला वाटत असेल की आम्हाला मल्याळम येतं की नाही तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ होता, तर तो व्हिडिओ नक्की पहा। आणि केरला सगळ्याच बाबतीत बेस्ट आहे, म्हणजे फक्त फिरण्याच्या ठिकाणासाठीच नव्हे तर इथं सगळ्या बाबतीत म्हणजे काय सांगावं आणि काय नको असं होतं केरलाच्या बाबतीत। केरलामध्ये एज्युकेशन सुपर आहे, एज्युकेशनच्या बाबतीत तर नंबर 1 आहे। इथं
महिलांचं प्रमाण जास्त आहे, ते तर तुम्हाला माहीत असेल. साक्षरतेचं प्रमाणसुद्धा इथं खूप आहे. तर हे बघा, आता थोड्याच वेळात आम्ही इथं मोठी आरती लावणार आहे. आणि आज अजून एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की ज्वेलरीचं ओपनिंग तर झालेलं आहे आणि याच दिवशी माझा चॅनलसुद्धा अवघ्या 5 महिन्यात मॉनिटाईज झाला. ते सर्व काही शक्य झालं फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांमुळे, तुमच्या सपोर्टमुळे. आणि असंच आपल्या या महाराष्ट्रीयन फॅमिलीला सपोर्ट करत राहा. खरं तर मनी त्याने काहीच नसताना अवघ्या 5 महिन्यात हा चॅनल मॉनिटाईज झाला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानेल तेवढं कमीच आहे. असंच सपोर्ट कायम राहू द्यात. म्हणजे व्हिडिओज आवडले तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे केरळाची ही माहिती आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन फॅमिलीपर्यंत पोहोचेल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच दिवशी दोन्ही गुड न्यूज झाल्या आणि त्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला. चॅनल मॉनिटाईज करणं हे खूप मोठं टास्क आहे. खूप प्रयत्न केल्यानंतर कधी चॅनल मॉनिटाईज होतो, तर ते अशक्य लगेच शक्य झालं. त्यामुळे तो तर एक वेगळाच आनंद होता. ज्वेलरीचा एक वेगळाच आनंद होता. हे बघा, ही मोठी आरती लावली ना, तर आता आपण ज्वेलरी सुरू करू शकतो, म्हणजे इथून पुढे कस्टमर घेऊ शकतो. तर याला इथं वेळक असं म्हणतात. तर खूप महत्त्व आहे याचं आणि ज्वेलरीमध्ये ही असतेच प्रत्येकाच्या. आणि शुभ मानलं जातं ही ठेवली का, म्हणजे चांगलं असतं असं इथली लोक म्हणतात. आणि केरळामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि इथं ना कसं एकमेकावर कोणच अवलंबून नसतं, म्हणजे प्रत्येकजण स्वतः काही ना काही करत असतं. आता महिलांचंच उदाहरण तुम्हाला सांगते. जरी त्या घरकाम करत असल्या तरी घरकाम करून दुसरं काही ना काही त्या जोडधंदा करतातच. बऱ्याच जणी जॉब करतात, बऱ्याच जणी घर बघत बघत दुसरं काहीतरी व्यवसाय करतात. असं प्रत्येकजण काही ना काही करत असतं. म्हणजे इथली एकसुद्धा महिला अशी नाही की काहीच करत नाही, काहीतरी करतात. त्यांची काहीतरी आयडेंटिटी असते. तर इथं ज्वेलरीमध्ये ना 80% महिलाच येतात आणि इथं सोनं खूप घालतात बायका आणि सोनं खूप घेतात. विशेष म्हणजे कारण की इथं कसं आहे की थोड्या थोड्या महिन्याने ते सोनं चेंज करतात. आपल्या इथं कसं, आपण एकदा एखादा सोन्याचा दागिना घेतला तर तो जुना होईपर्यंत 10-15 वर्ष 20 वर्ष आपण त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. बट इथं तसं नाही. एखादी जर त्यांनी कानातलं घेतलं तर लगेच 6 महिन्यांनी त्या बदलायला येतात. म्हणजे सारखं एक्सचेंज सुरूच असतं. जास्त दिवस एकच डिझाईन त्या घालत नाहीत. इथं तसंच आहे सगळीकडे. म्हणजे कानातलं असू द्या, बांगड्या असू द्या, असं सारखं दागिनं बदलत राहतात. आणि इथं सोनं मुलींना खूप देतात. लग्नाच्या वेळेस मुलींना 1-1 किलो सोनं घालतात. तुम्ही इथल्या केरळाच्या ब्रायडल बघितल्या असतीलच आणि जर बघितलं नसेल तर आमचं ज्वेलरीचा चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी 2-3 ब्रायडलचं दाखवलेलं आहे की किती सोनं त्या घेतात किंवा किती घेतले वगैरे असं. तर इथं पाहता सर्व आरती वगैरे लावून झालेली आहे. पूजा पण झाली आहे. पूजा आम्ही अगोदरच केलेली होती. पूजेचा पण व्हिडिओ मी एके दिवशी टाकलेला होता. आणि आता आधी सगळ्यांना लड्डू आणि वडा आणलेला आहे आम्ही, उडीद वडा. तर इथला केरळाचा फेमस आहे उडीद वडा, तर सगळ्यांना देतो आहे. आता सगळं काही झालं. खरं मस्त रिलॅक्स आणि मस्त वाटतं. एक पॉझिटिव्ह वाईब आली इथं आल्यानंतर. इथला व्ह्यू पण छान आहे आणि सुरू पण झालं. जास्त दिवस बंद ठेवू शकत नव्हतं. त्यामुळे तुम्ही इथं पाहत असाल पुढेच मेन रोड आहे. तर एकदम टाऊनमध्ये ही जागा आहे आणि याच्या शेजारी एक मोठंसं देवी टेम्पल आहे, म्हणजे देवीचं मंदिर आहे याच्या शेजारीच. आणि आम्ही सगळे आता म्हटलं की एक फोटो काढावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. आणि आजच्या दिवशी आम्ही गुडूला खूप मिस केलं, कारण की गुड्डू पण यायला पाहिजे होते असं आम्हाला वाटत होतं. बट तिची एक्झाम सुरू आहे आणि ती येऊ शकत नव्हती. आज तिचा पेपर होता, त्यामुळे काय आम्ही तिला आणू शकलो नाही. आता पुढच्या संडेला येणारच आहे. त्याच्या अगोदर सकाळी आम्ही इथं आल्यानंतर तिला व्हिडिओ कॉलिंगसुद्धा केला होता. बट तो सीन मी कॅप्चर केला नाही. आनंदाच्या ओघात विसरूनच गेले व्हिडिओ काढायला. आणि केरळामध्ये आल्यानंतर जरी कोणी नवीन केरळामध्ये येणार असाल, म्हणजे जॉब निमित्त म्हणा, बिझनेस निमित्त कसंही येणार असाल, तर इथं आल्यानंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही की आपण आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आलं. एवढी सगळी इथं सगळी चांगली माणसं आहेत, सपोर्टिव्ह पण आहेत, सगळ्या बाबतीत चांगली आहेत.
इथं जर राहायचं म्हटलं नवीन व्यक्तीने तरी लगेचच राहू शकतो आहे. तर हे बघा थोडेसे डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते आणि सगळेच डिझाईन्स किंवा सगळ्यांचं वेट, वेगवेगळ्या नेकलेसचं वेट, कानातल्यांचं वेट, बांगड्यांचं वेट प्रॉपर किती आहे आणि जवळून तो दागिना कसा दिसतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचा ज्वेलरीचा चॅनल नक्की पहा. पण तो मल्याळमध्ये आहे, जस्ट तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेट आणि डिझाईन लक्षात येतील. तर आता आम्ही सकाळीच डिस्प्ले वगैरे केला आहे. इथं पहा केरलामध्ये याला झिमकी कमल म्हणतात. तर ही आपल्या इकडे झुमका असं आपण म्हणतो. तर याचं डिझाईन बघा, वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि छोटे छोटे क्यूट 1 ग्रामपासून ही झुमकं इथं भेटतात. खरं तर माझ्याकडे कसलाच टाईम नसतो, पण ह्या धावपळीमध्ये सुद्धा मी व्हिडिओ काढून अपलोड करते आणि माझी एक इच्छा आहे की केरलामधलं सगळंच आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना समजावं. आणि माझं पण एक स्वप्न आहे की एक बेस्ट यूट्यूबर बनण्याचं, म्हणजे माझं ते ड्रीम आहे खूप वर्षापासूनचं. असं व्हिडिओज मला बनवायचे आहेत की आपल्या व्हिडिओतून लोकांना काहीतरी माहिती भेटली पाहिजे, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. तर ह्या चॅनलवरती सगळे ट्रॅव्हलिंगचे, टूरचे व्हिडिओज मी अपलोड करते. त्यामुळे फक्त संडेचा एकच दिवस आम्हाला भेटतो. त्या दिवशी आम्ही कुठे फिरायला गेलो का मी व्हिडिओ काढून ठेवते आणि तेच व्हिडिओ मी 8 दिवस टाकत असते. म्हणजे 8 दिवसात 3 वेळा तरी आपले व्हिडिओज येतात. शॉर्ट रोजच येतो, म्हणजे फुल 8 दिवस व्हिडिओज असतात चॅनलवरती. तुम्ही सर्वजण समजू शकता की आपली महाराष्ट्रीयन फॅमिली दुसऱ्या राज्यात म्हणजे केरळसारख्या राज्यात येऊन आपलं अस्तित्व निर्माण करून इथली माहिती आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवते. आणि ही सर्व माहिती कलेक्ट करणं किंवा सगळी माहिती जाणून घेणं, त्यासाठी खूप काही वाचावं लागतं आणि खूप कष्ट आहे याच्या पाठीमागे. कधी कधी एक व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्ण दिवस जातो, तरी तो व्हिडिओ बनत नाही. एडिटिंग असतं किंवा जास्त माहिती आपल्याला गोळा करावी लागते, ती सांगावी लागते व्यवस्थित एक्सप्लेन करून. त्यामुळे आज असं भरपूर आहे. सो फ्रेंड्स, अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती की व्हिडिओच्या खाली आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे, हाईप असं त्याचं नाव आहे. तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोठ्या अक्षरामध्ये हाईप असं दिसेल, तर ते बटन नक्की दाबा. म्हणजे काय होईल की ते बटन दाबल्यानंतर व्हिडिओची रीच वाढते, व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याचा चान्स वाढतो आहे. त्यासाठी सपोर्ट म्हणून ते बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त रीच वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि ते बटन क्लिक करण्यासाठी आपल्याला पैसे वगैरे काहीसुद्धा द्यावे लागत नाहीत. ज्या पद्धतीने आपण लाईकचं बटन टच करतो त्याच पद्धतीने हाईपवालं बटन पण टच करायचं आहे. सो फ्रेंड्स, बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की तुम्ही केरलामध्ये कसं सेटल झाला किंवा तिथं तुम्ही बिझनेस करता की जॉब करता. तर आम्ही इथं बिझनेस करतो, बट काही जण असं पण विचारत होते की कोणता बिझनेस करता. तर आम्ही एवढ्या डीपमध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. जेवढी सांगण्याची गरज आहे किंवा जेवढी आम्ही सांगू शकतो तेवढीच इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे. केरलामध्ये गोल्ड ऑर्नामेंट्स कशी असतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. इथं कसं असतं की कमीतल्या कमी सोन्यामध्ये जास्त मोठा दागिना बनतो. तर आता बघा इथं आमच्या इथं ना 400 मिली 300 मिलीपासून आपल्या लेडीजच्या अंगठ्या आहेत. म्हणजे 300, 400, 500 मिली, 600 मिली, 700 मिलीच्या अंगठ्या आहेत. तसं आपण महाराष्ट्रात पाहिलं तर 1 ग्रॅमच्या पुढे अंगठ्या आपल्याला भेटतात. पण इथं कमीतलं कमी आता ही बघा, ही अंगठी फक्त 800 मिलीची आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आणि याची डिझाईन पण छान आहे आणि बघताना अशी जास्त वेट असणारी असेल असं वाटते. तर हे बघा, हे नोज पिन आहेत वेगवेगळ्या. ही नोज पिन तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे आणि याच्यावरती एक स्टोनसुद्धा आहे. तर घातल्यानंतर लुक एकदम मस्त येतो. भरपूर सेल होतात असल्या नोज पिन. इथं आता सध्या तरी ह्या नोज पिन ट्रेंडिंगमध्ये आहेत. थोडेसे स्टड पण तुम्हाला दाखवते. याच्या डिझाईन बघा. इथं कसं आहे की 8 ग्रॅमचा 1 तोळा असतो आणि आपल्या तिकडे 10 ग्रॅमचा 1 तोळा असतो. तर इथं असं आहे आणि इथल्या डिझाईनसुद्धा खूप सुंदर असतात. विशेष म्हणजे इथली स्पेशालिटी काय आहे माहिती आहे का, की कमीतल्या कमी सोन्यामध्ये जास्त मोठा दागिना बनतो. ही इथली स्पेशालिटी आहे. आणि सोनं प्युअर असतं. 916च आता सगळीकडे 916च सोनं आहे. तर ही बघा, ही कैचन आहेत. तर 1 ग्रॅमपासून इथं कैचन भेटतात आपल्याकडे. म्हणजे इथं ना आम्ही सगळं लाईटवेट दागिने ठेवलेलं आहे. आणि इथं सोन्याची पैंजण पण खूप घालतात. चांदीपेक्षा सोन्याची पैंजणच जास्त घालतात. 1 ग्रॅमपासून चेन पण इथं आहे. म्हणजे सर्व काही लाईटवेट दागिने इथं ठेवलेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यावर पहिल्यापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला असेलच.
वेळात वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.